चंद्रपूर पंचायत समितीचे अभियंता राजकन्या रवींद्र ताकसांडे यांचा निरोप समारंभ आणि स्नेहमिलन कार्यक्रम पडोली येथील लोकसेवा कार्यालयात संपन्न झाला। यावेळी राजकन्या ताकसांडे यांचे जोरदार स्वागत करून त्यांनी 27 वर्षे केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। राजकन्या रवींद्र ताकसांडे या चंद्रपूर पंचायत समितीमध्ये 27 वर्ष कार्यरत होत्या। त्यांनी शासकीय अभियंता म्हणून सेवा बजावली आहे। त्यांनी या प्रसंगी शासकीय सेवेत काम करत असतानाचे अनुभवाचे मार्गदर्शन केले। यावेळी राजकन्या ताकसांडे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानताना त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा मिळाल्याने काम करू शकली। गेली 27 वर्ष कशी गेली हे कळलेच नाही असे बोलत सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या केलेल्या कामाचा यथोचित उल्लेख करून कार्याला उजाळा दिला। यावेळी अभियंता राजकन्या ताकसांडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचासह नागरिकांची उपस्थिती होती। माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा तसेच थोडा सुखद दुःखाचा पण आहे, कारण मी 27 वर्ष मनोभावे शासनाची सेवा केलेली आहे। माझ्या अधिकाऱ्यांनी तर मला सांभाळून घेतलेच आहे, पण माझे पदाधिकारी जे आहेत त्यांनी पण मला सांभाळून घेतलं। त्यांच्या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे, आदर दिलेला आहे, सत्कार दिलेला आहे। त्याची मी आयुष्यामध्ये कधीच प्रेम करू शकणार नाही। त्या काळामध्ये जीवनामध्ये फार चढ उतार आलेले आहेत आणि एक स्त्री जेव्हा नोकरी करते त्यावेळेस तिला इतर अनेक बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात। पुरुषांच्या बरोबरीने नोकरीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करावं लागते आणि क्षेत्रीय काम असेल तर विचारूच नका। घरकामे आटोपून ऑफिस सांभाळा, वेळेवर जाऊन फील्डवर मार्गदर्शन करा, थकून थकून घरी या, परत घर सांभाळा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण वृद्धापर्यंत सेवा करण्याची मला या इंजिनिअरिंगमुळे सेवा मिळाली। क्षेत्रीय क्षेत्र होतं ते पडोली आणि तगाडे, इथूनच माझ्या सेवेची मी सुरुवात केली आहे आणि आज माझ्या अंत पण पडोली तगाडे क्षेत्रातून काम करत असताना झालेला आहे। त्यामुळे या क्षेत्रातील लोकांशी माझा फार धार्मिक संबंध जुळलेला आहे। शिक्षणाचं दार कधी बंद करू नका एवढी माझी सर्वांना विनंती आहे। तुम्ही अनुभवी आहात, तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव आलेला आहे, तर तुम्हाला नक्कीच आम्ही मदत करू, मोलाचं सहकार्य करू। तुमचे जे अनुभवाचे बोल आहेत किंवा कामं आहेत ते आमच्या कामात येतील आणि आमचं जे सहकार्य आहे तुम्हाला लाभल्यामुळे आपण आपल्या गावाचा, आपल्या क्षेत्राचा आणि आपल्या जिल्ह्याचा नक्कीच विकास करू। माझी पण मनोभावी इच्छा आहे